नमस्कार. आज बनवूया कोल्हापुरी चिकन रस्सा. यासाठी पहिला कुकरमध्ये तेल गरम करत ठेवूया. तेल गरम झालं की एक छोटा बारीक चिरलेला कांदा त्यात टाकूया. कांदा थोडा वेळ परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला आहे. आता त्यात 1 चमचा हळद घालून मिक्स करूया. आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन घालूया. यासाठी लागणारं साहित्य आणि प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. आता 1 चमचा मीठ घालूया. मीठ घातल्यावर आता चिकन पूर्णपणे मिक्स करूया आणि थोडं परतून घेऊया. आता यामध्ये 2 ग्लास पाणी घालूया. पाणी घातल्यानंतर कुकर बंद करायचा आहे. कुकरच्या 2 शिट्ट्या होऊ देत. तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया. पहिला हिरवं वाटण करून घेऊया. त्यासाठी लसूण, 1 इंच आलं आणि थोडी कोथिंबीर लागेल. आता हे वाटून घेऊया. आलं, लसूण, कोथिंबीरीची पेस्ट तयार आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण उभा चिरलेला कांदा आणि ओलं खोबरं घालून घेऊया. आता याचं वाटण करूया. वाटण तयार आहे. चिकन छान प्रकारे शिजलं आहे. आता रस्सा करण्यासाठी एक कढई ठेवूया. कढईमध्ये तेल तापवायचंय. आता यात आलं, लसूण, कोथिंबीरीचं वाटण घालूया आणि थोडं परतून घेऊया. परतून झाल्यानंतर खोबऱ्याचं वाटण घालूया. हा मसाला संपूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे आणि तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. मसाल्याला तेल सुटलं आहे. आता यामध्ये कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालायचा आहे. मी इथे 3 चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि आता त्याला मिक्स करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. आता यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 1 चमचा हळद घालून मिक्स करायचे. आता यात शिजवलेले चिकन आणि चिकन स्टॉक म्हणजेच अळणी पाणी घालून मिक्स करूया. चवीनुसार मीठ घालूया. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. रस्सा एकदा हलवून घेऊया आणि रश्श्याला उकळी यायची वाट पाहायची आहे. रश्श्याला इथे छान उकळी आलेली आहे आणि आपला कोल्हापुरी झणझणीत चिकन रस्सा तयार आहे. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.